गाईस काढला आहे आम्ही स्पीकर आणि साऊंड बार पण काढलाय. छोट्या स्पीकरसाठी बनवलाय कवर. बघू दे पप्पा. सेकंड नंबर रोहिणी ताई आणि थर्ड नंबर नाही नाही सगळ्यात बदमाश म्हणजे आपल्या घरातून ही आहे. मी काही निवांत बसून नाही. बाय बाय. कोणाकडे जाऊन गाईस लाईट आली आहे आणि मी फोन वगैरे चार्जिंग केलं. आता मम्मी बघा काय करते मम्मी तू? मी जेवण वाढते. कोणाला? रोहिणीला. ए बाबा हिला 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 वाढत आहे तू. आणि पप्पा इथं माप घेत आहे काही स्पीकरचा. आम्हाला साऊंड बारसाठी स्पीकर शिवायचा आहे, सो त्यामुळे आम्ही गेलो होतो इकडं. ज्याने आमचा सोफा बनवून गेला होता, भावाला सोफा बनवून गेला होता, त्याच्याकडे गेलो होतो. ते बोलले ते बनवून देणार म्हणून. सो माप घेत आहे पप्पा. स्पीकरचे घेत आहे, साऊंड बारचे घ्यायचे आणि छोटे छोटे स्पीकर पण घेऊन जायचे आता आम्हाला. सो जाणार थोड्या वेळात. आता जेवण झालं पप्पाचं आणि माझं पण. आणि आजचा आहे संडे. आज मग पप्पासोबत वेळ घालू आपण. आणि काकडी राई पण आहे आपली. खरं कढी भजे बाप रे पापड. हा ना, यांचं मस्त आता जेवण करणं चालू आहे गेस. महा और बेटी का. महा माँ और बेटी का. सो माप घेणं चालू आहे. पप्पा माप घेत आहे इथून साऊंड बारचं. स्पीकर आणि साऊंड बार पण काढलाय. पप्पा हेवी किती आहे पप्पा? अरे तयारी घेऊन तिची तब्येत बरी नाही आहे. शेट बाय. इथं आलो आहे आम्ही कवरसाठी. साऊंड बार आणि स्पीकरसाठी कवर करत आहे. ते दादा माप घेत आहे आणि पप्पा इथं आहे बसून. लाइट में नहीं तो दिक्कत जाती होंगी फिर. इथूनच आम्ही सोफा बनवला होता गाईस. हाँ बॅक साईडला बघत असेल सोफे वगैरे आहे इकडं. पूरा काम ही रुक जाता. कटिंग का काम हो फिटिंग जाता वगैरे करत आहे. कवरसाठी बघा बरोबर फिट करत आहे ते. छोट्या स्पीकरसाठी बनवलाय कवर. बघू दे पप्पा. असं पॅक झालाय. टोपी मस्त घातली त्याला आपण. मतलब मारे ना पकड़े नहीं माझं आहे अख्खा दिवस याच चालला. खूप दिवसाचं काम होतं. सो झालं आहे गाईस ते काम. तर ते बुफरसाठी करत आहे. ते मस्त पॅक केलं आहे त्याने. घेऊन आलो आहे स्पीकर आणि कवर. एवढ्या दिवसाचं काम होतं आमचं, फायनली झालं आहे. पप्पाने केलं आहे काम. आता लावून बघू कसं वाटते आपलं स्पीकर. असं ओपन करायचं. मस्त परफेक्ट झालं आहे. अरे वा. नाही 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 करा बरं एक मिनटं. बघा गाईस बरे करा आता ते. अरे वा परफेक्ट आहे पप्पा. आलाय गाईस. पॅक वाजवायचं राहिलं तसं पोलायचं. काम होतं गाईस साऊंड बारचं. त्याला कवर लावायचं होतं. फायनली आज झालं आहे ते काम. आता धूळ वगैरे नाही जाणार स्पीकरमध्ये. पाच झोपले आहे. मी गॅलरीमध्ये बसून आहे आणि चिप्स केक वगैरे खात आहे मी. आता थोड्या वेळानं गाणे लावणार मी. तेव्हा आपण चेक करू आवाज कसा येतो. मला वाटलं की आवाज म्हणजे आपण जेव्हा पॅक करतो ना
साऊंड बार कवर वगैरे लावतो. मला वाटलं का दबणार आवाज, पण आवाज नाही दबत आहे, बरोबर वाजत आहे. नंतर आपण एकदा ट्राय करून बघू. जी वस्तू आहे ती महाग आहे गाईस. साऊंड बार त्याला ठेवायची पण पद्धत बरोबर ठेवायची ना. एवढा मागची वस्तू असते गाईस, कॅरी करणं महत्त्वाचं आहे. कष्टाने घेतलेली आहे ती वस्तू, म्हणून करून टाकलं साऊंड बारचं काम. पप्पा पण खूप दिवसाने बोलत होते, खूप दिवसापासून बोलत होते की करायचं आहे म्हणून. फायनली करून टाकलं आज. मग आमच्या गावात राखपसले म्हणून कोणीच राखडे होय. सकटे सगळ्या शेंडे राखपसल्यांचं राखले किंवा मान. व्हाईट शर्ट, ब्लॅक पॅन्ट, काळे पॅन्ट, हां हिरवं शर्ट. हिरवं शर्ट, हिरवं नाही हिरवं नाही वाईट व्हाईट. हिरवं शर्ट आहे आमच्या शाळेला. ते शाळेचं झालं ग वाडा. नाही रे लॉयर लॉयर यू Lawyer. टू बिकम अ लॉयर. बरोबर आहे, तुला लॉयर व्हायचं. मग लॉयरचे कपडे कुठल्या कलरचे असतात ते सांग. काळे पॅन्ट, हां काळा कोट, हां. हां अजून काळा शर्ट, व्हाईट शर्ट. पांढरा शर्ट. या राईट राईट राईट. तुझं नाव काय? योगिता. सरनेम, आडनाव रागपसरे. रोहिणी मनोहर खडसे. आदित्य मनोहर खडसे. तर गाईस ही आमची छोटी दिदी आहे. छोटी दिदीला आम्ही असंच क्वेश्चन विचारत आहे, कुठल्या शाळेत आहे काय आहे. घाबरायचं नाही रे, असंच नॉर्मल क्वेश्चन करतो आहे. ते आमच्या काकांची मुलगी आहे, ते असेच आले आम्हाला भेटायला. संडे आहे म्हणून, बरोबर ना? कसं वाटलं आमचं घर? मेहंदी लावून कुठे जातो? मेहंदी बघ ना चांगली काढली तिनं. काल ते त्यांना उपास धरला. हां एकादशी. अरे एकादशी आहे ना. तू फास्ट केला एवढं छोटंसं? तुझं फास्ट होता? हे पाच करते आणि तू दर 5 मिनिटाला हे पाहिजे खायला, ते पाहिजे, हे पाहिजे. बघ तुझं लहान असून बघ किती फास्ट केलाय तिनं. आणि तू आताच खाऊन झालं. तुला काय ना. सेकंड नंबर रोहिणी ताई आणि थर्ड नंबर मी. आणि ती पण सगळ्यात मोठं कोण वाटते? कोण वाटते सगळ्यात मोठं? आणि आमच्या तिघाचे ते बॉस मोठं वाटतंय. म्हणजे द वन अँड ओनली अजय सर. हां आमचे बॉस म्हणजे अजय सर, जे तुम्ही कॉमेडी व्हिडिओ बघतात त्यांचे, बरोबर ना? चांगले असतात त्यांचे व्हिडिओ. त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे तुम्ही? केलं आहे ना? सो अजय सर तुम्ही व्हिडिओ बघत असेल, तुमची सबस्क्रायबर भेटली आहे, तुमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे. तू केलं आहे का रे? ते मग? माझ्या चॅनलला सबस्क्राईब करतात. अरे बाबा, तुझं चॅनल तरी आहे का? हिचं चॅनल पण नाही आहे. ए रोहिणी ताई फक्त अजय सरांना माहिती आहे माझं चॅनल. बघ तुझं चॅनल नाही आहे, त्या लहान मुलीचं चॅनल आहे. माझं चॅनल लाल लाल अजय कलरची सरांना बांगडी माहिती त्या आहे. गाण्यावर नाचते माझं ती. हिरव्या बांगडी. हिरव्या बांगड्या आहे. अजय सरांना माहिती आहे माझं चॅनल. अनन्या दीदी आणि तू दीदी ना बहिणी बहिणी आहेत आम्ही का? पहिली बहीण. अनन्या दिदी ती आमच्या आणि ही दोघांपेक्षा छोटी आहे. कुठली? अनन्या दीदी अनन्या छोटी दिदी. आहे ना आपल्यापेक्षा. हां 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 छोटी आहे. मी छोटा वाटतो ना, पण मी मोठा वाटतो ना तुला. पण मी मोठा नाही, मी सगळ्यात आमच्या छोटा आहे. तिघात सर्वात मोठी अनन्या दीदी. ठीक आहे, त्यानंतर सेकंड मी आणि थर्ड हा. पण मोठं कोण वाटते? याचा अर्थ तुझं वय झालंय. काय ते संसाराला बघ बघ काय बोलते, मजाक करते ना माझी. हा काय ते चेष्टा करते ना माझी. संसाराला लाग आता. लग्न कर. मी आणि आई वैतागलोय अरे स्वयंपाक बाबा, करून. हे नाही रे बाबा. लवकर लग्न कर. लेकर सुद्धा बघा म्हणायला काय लागले. काय बोलतात मला हे. लेकरं सुद्धा म्हणायला लागलेत की तू मोठा दिसतोय. आता मी काय बोलू यार, काय बोलू? तुला वाटतंय ना भैयाचं पहिलं लग्न झालं पाहिजे? तिच्या पहिलं तू येशील त्याच्या लग्नाला? होय. येशील ना? ये. जले पे नमक. दोघांच्या लग्नाला. हा दोघांच्याही लग्नाला येणार. पहिले भैयाचं पण दीदी तुला चांगलं वाटलं भेटून. तुझं नाव काय? किती तर विचारशील. योगिता. मी विसरलो. योगिता रागपसरे. छान वाटलं आणि तुझे व्हिडिओ पण छान. कोण? तिच्या पप्पाचं नाव हां योगिता राजू रागपसरे. ओके. बेटा पप्पा का नाव? आणि यांच्या पण चॅनलला सबस्क्राईब करा गाईस. तुझ्या चॅनलचं नाव सांग. बोल बोल. रंजना राजू राखपसरे.
रंजना राजू रागपसरे यांचं चॅनल आहे यूट्यूबला. हिचे व्हिडिओज पण आहे गाईस. हिच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि भरपूर प्रेम द्या. जसं माझ्या चॅनलला देतं तसं हिच्या चॅनलला पण द्या. ओके, थँक्यू. ताईला विचारू की ही कोण आहे, म्हणजे की कोण आहे का ती? काय माहिती कोण येतं. पप्पाने उचलून आणली होती कुठून. अनन्या ताई बघ तुला काय बोलते. कोण आहे? अनन्या दीदी. अनन्या दीदी. आणि ही आणि ही ए तुला ओळखत नाही, तुला ओळखत नाही, तुला ओळखत नाही. आम्ही युट्यूबवर व्हिडिओ काढतो तर आम्हाला ओळखते ती. ए आम्हाला ओळखते ना तू दीदी? योगिता दीदी. विचारलंय कोण चांगले हा. तर अनन्या. ए भाई योगिता दीदी तू कोणाला ओळखला? अनन्या ताईलाच ओळखलं ना फक्त, हिला नाही ओळखलं ना? हिला ओळखायचं पण नाही. ही छोटू लाल आहे, छोटू लाल. हिचं नाव आहे रोहिणी खडसे. रोहिणी खडसे. आणि माझं नाव माहिती आहे तुला? रोहिणी माझं नाव नाही आदित्य खडसे. यूट्यूबला सर्च करशील जसं तुझं नाव मी सर्च केलं, तुझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं, तसं माझ्या चॅनलला पण सबस्क्राईब कर. ओके, सो खूप चांगलं वाटलं तुम्हाला भेटून. आपलं नाव काय? रंजना रागपसरे. यांचं चॅनल आहे गाईस. या मुलीला तुम्ही बघितलंच असेल गाईस. यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा, भरपूर प्रेम द्या जसं माझ्या चॅनलला तुम्ही प्रेम देता. सो आमची फॅमिली कशी वाटली कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. सो बाय बाय. हे आमचेच नातेवाईक. नाही सगळ्यात बदमाश म्हणजे आपल्या घरातून ही आहे. मी इथे आलो ना तर मी काही निवांत बसून नाही राहत. बाय बाय. तू कोणाकडे जाऊन बघतो, बोलतो. नको नको ताई. छोटी मुलगी बहीण हिच्याच वयाची माझ्या आता उद्या परत शाळा ना? काय यार, रोज सकाळी उठा, रोज शाळेत जा, आहे ना? कंटाळा नाही येतो? नाही येतो? ते डॉन बघा. बोल बाबा, कशाला? काय भाजीचं? हां थोड्या वेळात घेऊन येतो. काय आहे रोजची कामं सांगतात. काय पनीरची भाजी घेऊन ये, चिकन घेऊन ये, हे घेऊन ये. जे घरचे लहान असतात ना त्यांना कामच सांगतात ना. तू आहे ना घरची लहान, तुला काम नाही सांगतात. चांगलं आहे. तुला काम नाही सांगतात. मजाक करतोय का? आता सिरियस होशील. कसं वाटलो मी? छान. ताई कशी वाटली? तुझी फॅमिली मस्त वाटली मला. आमची फॅमिली कशी वाटली तुला? छान वाटलं. सो उद्याच्या ब्लॉगमध्ये बघणार, माझा व्हिडिओ बघणार ना? लाईक मारणार, सबस्क्राईब तर केलं आहे. मी तुझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे आणि व्हिडिओ बघ, शेअर पण करणार. करू बाय. तिथनं फक्त मेन रोडवर जाईपर्यंत जरा सावकाशचा फक्त. काळजीपूर्वक जा. गाडी बाय बाय. चला बाय बाय. रागपसरे फॅमिली हा ब्लॉग ते उद्या बघणार. ते आमचे रिलेटिव्हच करायचं त्याचं. आमचे रिलेटिव्हच आहे गाईस ते. तो चांगली फॅमिली होती त्यांची. आता पप्पा अजून मी जाणार आहे बाहेर. बाहेर जायचं आता. काहीतरी भाजी वगैरे घेऊन येऊ. आज थोडं संडे स्पेशल करू पप्पा, काहीतरी बाहेर खाऊ. आलो आहे आणि हे बघा मस्त लावलं आहे गाईस. हे AI ना बनवलेलं आहे कार्टून्स. वाव, बिर्याणी. ओ अंकल जी. रोहिणी ते ट्राय करणार आता. येल कसं आहे रोहिणी? ते मस्त आहे ना? पाहू कुठून आले आपण? सासरवाडी खांदवे फार्म. तिकडे मस्त काही कालवण केलं आहे. कालवण करून मस्त खाऊ आपण. मस्त भाजी आहे. फॅमिलीसोबत मस्त संडे गेला आहे आज. कांदा दे रोहिणी ते. कांदा कांदा. हा घेतो की थांब. गाईस मस्तपैकी पोट भरून जेवण झालं आहे. जेवण वगैरे केलं. आज बाहेरून ऑर्डर केलं होतं गाईस आम्ही. सगळेच जेवण वगैरे झालं आहे. पप्पासोबत मस्त बाहेर गेलो होतो, काहीतरी पार्सल वगैरे घेऊन आलो आहे. मग पप्पासोबत मस्त एन्जॉय केला, मस्त जेवण वगैरे केलं आहे गाईस. आणि साऊंड बारचं पण हे झालं आहे, ब्लॉग म्हणतो तुम्ही, काम झालं आहे गाईस. सो खूप मजा आली आज. आणि आमच्या घरी पाहुणे पण आले होते ते. सो त्यांना भेटून पण चांगलं वाटलं. आमचे रिलेटिव्ह होते.
फसरे फॅमिली. सो चांगलं वाटलं त्यांना भेटून. सो आता आराम करतो काही, उद्या परत आपल्या ऑफिसला जायचं आहे. काय बोलतो तुम्ही, मी पण विसरलो. हां, संडे खूप चांगला गेला आहे गाईस, मस्त गेला आहे मम्मी पप्पासोबत, त्यांचा टाईम स्पेंड केला आहे. सो खूप मजा आली. सो मित्रांनो, आजचा संडेचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा, तुमचं फिर मस्तच राहू द्या. अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये भेटू. सो गुड नाईट अँड बाय बाय. उद्या ऑफिसला जायचं आहे. बाय बाय.